संततधार पावसामुळे पुष्पावती नदी ओसंडून वाहू लागलेली आहे। जुन्नरच्या टिकेकर वाडीमध्ये पुष्पावती नदीला धबधब्याचं स्वरूप आलंय। उंच कड्यावरून खळखळून वाहणारं पांढरशुभ्र धबधब्याचं पाणी मन प्रसन्न करून टाकतंय। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या टिकेकर वाडीमध्ये मी सध्या आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पुष्पावती नदी खळखळून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। उंचावरनं पडणारं पांढरशुभ्र पाणी या ठिकाणी धबधब्याच्या स्वरूपात खळखळून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असून मन प्रसन्न करून टाकणार हे सारं दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी या परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। मात्र सध्या या परिसरात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पर्यटकांना या ठिकाणी येण्यापासून रोखलं जाते। मात्र G24 तासच्या खास करून प्रेक्षकांसाठी हा मन प्रसन्न करून टाकणारा हा धबधब्याचा विलोभनीय नजारा दाखवण्यासाठी मी या परिसरात आलेलो आहे। त्याने उंच कड्याच्या डोंगर प्रवाहावरनं पडणारे खाली जे काय पाणी पडतं त्यानंतर निघणारे जे बारीक सिंचनाचे तुषारे असतात ते कुठेतरी शरीराला स्पर्श केल्यानंतर एक प्रकारे गारवा निर्माण होतो आणि आल्हाददायक असे वातावरण सध्या परिसरात निर्माण झालं असून पावसाची जोरदार बॅटिंगसाठी या परिसरात पाहायला मिळते। मात्र G24 तासच्या खास करून प्रेक्षकांसाठी हा विलोभनीय नजारा दाखवण्यासाठी मी या परिसरात घेऊन आलेलो आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।